या एक्सप्लेनरमध्ये स्वागत आहे. चला पृथ्वीवरील सजीवांच्या या विशाल आणि गुंतागुंतीच्या वर्गीकरणाच्या आव्हानाचा वेध घेऊया. पृथ्वी ही लाखो पुस्तके असलेल्या पण कॅटलॉग नसलेल्या लायब्ररीसारखी आहे. मग एवढ्या प्रजातींचे वर्गीकरण कसे होते? आपल्या ग्रहावर सजीवांची मोठी गर्दी आहे. आतापर्यंत चक्क 17 ते 18 लाख प्रजातींची नोंद झाली आहे. पण खरी अडचण म्हणजे स्थानिक नावे. ती सर्वत्र इतकी वेगळी असतात की जागतिक वैज्ञानिक संवाद अशक्य होऊन बसतो. यावर भारी उपाय म्हणजे द्विपद नामकरण पद्धती. कॅरोलस लिनियस यांनी शोधलेली ही एक सोपी 2 शब्दांची प्रणाली आहे. हे पहा, आपला रोजचा आंबा आता जागतिक स्तरावर मँजिफेरा इंडिका या नावाने प्रमाणित होतो. यातली रचना खूप महत्वाची आहे बरं का. पहिला शब्द नेहमी जीनस आणि दुसरा शब्द जाती दर्शवतो. आता जाती म्हणजे काय? यासाठी शास्त्रज्ञ 20व्या शतकातील डार्विन म्हणजेच अर्न्स्ट मेयर यांच्या व्याख्येचा आधार घेतात. मग शास्त्रज्ञ काय करतात? ते सजीवांच्या सहज दिसणाऱ्या वैशिष्ट्यांवरून त्यांना टॅक्सा नावाच्या सोयीस्कर श्रेणींमध्ये विभागतात. ही साखळी अशी बनते. खूप जवळच्या जाती मिळून एक जीनस तयार होतो आणि संबंधित जीनस मिळून फॅमिली. अगदी सोपं उदाहरण म्हणजे सिंह आणि मांजरी फिलिडी फॅमिलीत येतात, तर कुत्रे वेगळ्या कॅनेडी फॅमिलीत मोडतात. ही उतरंड अशीच वर जाते. फॅमिलीज मिळून ऑर्डर्स, ऑर्डर्सचे क्लासेस आणि अनेक क्लासेस मिळून एक फायलम तयार होतो. आणि शेवटी आपण पोचतो ती सर्वात मोठ्या श्रेणीवर, किंगडम म्हणजेच सृष्टी, जसे की प्राणी किंवा वनस्पती सृष्टी. यात एक सोपा नियम आहे. आपण वर्गीकरणाच्या जेवढ्या वरच्या श्रेणीत जाऊ तेवढी समान वैशिष्ट्ये कमी होत जातात. पण हे सर्व वर्गीकरण प्रत्यक्ष सजीवांना नक्की कसं लागू होतं ते पाहणं खरंच खूप रंजक आहे. होमोसेपियन्स म्हणजेच आपलंच उदाहरण घ्या ना. आपले वर्गीकरण प्रायमेटा, मॅमेलिया करत थेट फायलम कॉर्डेटापर्यंत पोहोचते. दुसरीकडे आपला आंबा मँजिफेरा इंडिकापासून सुरू होतो आणि थेट अँजिओस्पर्मे ह्या मोठ्या वनस्पती विभागापर्यंत जातो. ही नुसती नावे नाहीत बरं का. यातून सजीवांमधले उत्क्रांतीचे संबंधही उलगडतात, ज्याला आपण सिस्टेमॅटिक्स म्हणतो. आणि आश्चर्य म्हणजे हे काम अजूनही सुरूच आहे. रोज नवनवीन सजीव शोधले जाऊन या महाकाय लायब्ररीत जोडले जात आहेत. आता विचार करा, अजूनही लाखो प्रजाती अज्ञात आहेत. मग सजीवांच्या आणखी कोणत्या नवीन शाखा शोधल्या जाण्याची वाट पाहत असतील